चला आता आपण काय करूया, दुसरा पेपर बघूया. बघा इथं लिहिलंय पेपर 2. परीक्षार्थींनी भाषा 2 हा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 5 मधील प्रश्न क्रमांक 120 ते 150 यांची उत्तरे द्यावी. जर त्यांनी जर समजा त्यांनी याच्या संदर्भामध्ये म्हणजे त्यांनी जर भाषा 2 जर मराठी निवडला असेल आणि एक दुसरा असेल, इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, तर त्यांच्यासाठी मात्र हा पर्याय हा उत्तर आहे किंवा हे प्रश्न आहे. आता बघा, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आज पालकत्वासमोर अनेक आव्हानं उभी आहेत. बाहेर घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक बदलांचे परिणाम किंवा दुष्परिणाम आज घराघरात शिरले आहेत. त्यामुळेच आपली घरं ही यातल्या धोक्यापासून अलिप्त राहू शकत नाहीत. साहजिकच कौटुंबिक उलथापालथीही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. आपण ज्या वातावरणात वाढलो ते वातावरण एकीकडे आणि आपण सध्या ज्या वातावरणात मुलांना वाढवत आहोत ते दुसरीकडे. यातील तफावत किंबहुना प्रचंड मोठी दरी पाहिली की सामान्य पालकांचं डोकं चक्रावून जातं आणि ते स्वाभाविकही आहे. नियतीने आपल्यापुढे काय बरं वाईट वाढवून ठेवलंय याची जशी आपल्याला कल्पना नसते, तशीच विज्ञानाने, तांत्रिक बदलाने, नवनव्या शोधाने, इंटरनेट सारख्या महाजालाने, मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाने आपल्याला अजून काय वाढवून ठेवलं आहे याची आपल्याला कल्पना नाही. नाकासमोर चालून स्वतःचा प्रवास आजवर केलेल्या पालकांना खूप धास्ती वाटत आहे. पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून ती आनंद यात्रा आहे आणि जी आपण आपल्यासाठी सुरू केली आहे आणि आपल्या मुलांना त्यात सहभागी करून घेतला आहे, ही भावना खूप खोलवर रुजायला हवी. पालकत्व हे उपकार नव्हे. पालकत्व हे कोणी कोणावर केलेले किंवा कोणी कोणाला दिलेलं ऋण नव्हे. आपलं आयुष्य परिपूर्ण व्हावं, समृद्ध व्हावं, आपल्या आनंदात, सुखात आणि आपल्या हक्काची माणसं सोबत असावीत, या निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे बघायला हवं आणि हेच पालकत्व जोपासायला हवं. आपण आपल्यासाठी पालक झालो आहोत, मुलांसाठी नव्हे, ही जाणीव सर्वप्रथम आपल्या मनात असायला हवी. पालकत्व ही एक सर्जनशील अशी जीवन पद्धती आहे. प्रेम आणि क्षमाशीलता हा तिचा पाया आहे. संयम, चिकाटी आणि सातत्य हे तिचे महत्वाचे निकष आहेत. मुलांवर सतत रागावणं, ओरडणं, घरात चिडचिड करणं, त्यांना शिक्षा करणं हे खूप वरवरचे, उथळ आणि चटकन सुचणारे अत्यंत सवंग उपाय आहेत. पालकत्व हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि त्यामुळेच त्याचा नैसर्गिक ढाचा कायम ठेवला पाहिजे. धोक्यापासून आपल्या अपत्याचा बचाव करणं, ते मोठे होईपर्यंत त्याचं उत्तम संगोपन करणं, त्याच्या पंखात बळ देण्यासाठी प्रयत्न करणं हा निसर्ग नियम आहे. तर हे पालकत्वाचा हा निसर्ग नियमाच्या संदर्भामधला काय आहे, हा एक उतारा आहे आणि या उतारावर आधारित प्रश्न आपण आता काय करणार आहोत, सोडवणार आहोत. तर प्रत्येकाची उतारा सोडवायची पद्धत जी असते ही कशी असते, थोडी वेगळी असते. चला तर या पद्धतीनं आपण उतारा वाचलेला आहे आणि उतारा सोडवण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जण अगोदर उतारा वाचतात आणि मग प्रश्नांची उत्तरं सोडवतात. तर काही आधी प्रश्न वाचून मग उतार्यामध्ये डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं शोधतात. दुसरा ट्रेंड धोकादायक असा आहे की आता जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न हे उतार्यात काय आहे याचा विचार करून, समजून घेऊन, त्या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला प्रश्नाची उत्तरे हे द्यावी लागतात. त्यामुळं अगोदर उतारा वाचणं कधीही श्रेयस्कर आहे. मागच्या उतार्याच्या मानानं हा उतारा आपल्याला थोडासा कसा वाटतो आहे, सोपा वाटतो आहे आणि छोटा पण आहे. चला याचे प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, धास्ती या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला शब्द म्हणजे कसा? समानार्थी नसलेला. आता परफेक्ट समानार्थी तर असणार नाही, पण समानार्थी आशय नसलेला शब्द. धास्ती, धास्ती म्हणजे काय? भीती. दहशत होय, चिंता होय, काळजी होय. धारणा, धारणा ही म्हणजे धास्ती नव्हे. तर धास्ती म्हणजे धारणा नव्हे. धारणा म्हणजे एखादं ज्ञान आहे, काही माहिती आहे, तर तो विषय आपण काय करतो आहे, समजून घेतो. म्हणजे आणि आपल्या तो लक्षात येतो. लक्षात आल्यानंतर आपण त्याला जेव्हा
परफेक्टली अंडरस्टँड करून आपल्या मेंदूमध्ये फिट होतं, म्हणजे त्याची काय झाली आपल्याला धारणा झाली. आता माझी अशी धारणा झालेली आहे, की अमुक-अमुक व्यक्ती हा कसा आहे, बदमाश आहे. हे वेगवेगळ्या अनुभवातून त्याचं ते मत बनलेलं असतं. हे धारणा आहे. मग याला धास्ती म्हणता येणार नाही. पालकांना खूप धास्ती वाटते. या वाक्यात विशेषण कोणते आहे? आता विशेषण तर आहे, बरोबर आहे. आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे तेच ते पुन्हा-पुन्हा येणारं आवृत्तीवाचक. आता आपण एलिमिनेशन टेक्निक वापरू या ठिकाणी. आवृत्तीवाचक पुन्हा-पुन्हा रिपीट करणारं आहे का इथं काही? नाही. गणनवाचक म्हणजे मोजमाप करणारं विशेषण आहे या ठिकाणी तुम्हाला काही दिसतंय का पहा? अर्थातच नाही. क्रमवाचक पहिला, दुसरा, तिसरा आहे का? नाही. गुण असल्यासारखं वाटतंय म्हणजे हेच आहे, गुणविशेषण आहे. आपल्याला जेव्हा कन्फ्युजन वाटतं तेव्हा आपण काय करायचं, एलिमिनेशन टेक्निक वापरायचं. गुण दाखवते. पालकांना खूप धास्ती वाटते. त्यानंतर पुढचा प्रश्न, पालकत्व म्हणजे निसर्गानं दिलेले वरदान आहे असं लेखक म्हणतो. त्याच्या मते पुढीलपैकी कोणती बाब आपण कायम ठेवली पाहिजे? काय कायम ठेवलं पाहिजे? कसलं आहे? निसर्गानं दिलेलं वरदान आहे. कोणी दिलेलं आहे? निसर्गानं दिलंय. सक्तीनं नियंत्रित करायचं का? नाही. हे निसर्गाच्या विरोधात राहील. बरोबर आहे. हे निसर्गाचं वरदान आहे. म्हणजे काय लक्षात ठेवलं पाहिजे? हा काय आहे? नैसर्गिक ढांचा आहे. जबाबदारी आहे का ही? नैसर्गिक जबाबदारी आहे का? नाही. सवंगोपाय? नाही. तर आपण काय लक्षात ठेवायला? नैसर्गिक ढाचा लक्षात ठेवला पाहिजे. पुढं पालकत्वाच्या नैसर्गिक नियमांमधील लेखकाने न सांगितलेला नियम कोणता? की जे करू नये. वरवरचे आणि उथळ आणि चटकन सुचणारे उपाय हे जे आहे, हे आपण करू नये असं काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा उतारा पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल. धोक्यापासून बचाव करण्याचे तंत्र शिकवणे, ते मोठे होईपर्यंत संगोपन करणे, त्यांच्या पंखात बळ देणे, हे सगळं सांगितलेलं आहे. हे सगळं करायचंय. पण हे मात्र काय करायचंय? न सांगितलं म्हणजे हा करायचं नाही. हा नकारात्मक नियम आहे. पर्याय क्रमांक काय येणार? याचं उत्तर 1 येणार. त्यानंतर पुढे बघा, लेखकाच्या मते आज कोणत्या गोष्टीने घराघरात प्रवेश केलेला आहे? कोणत्या गोष्टीने घरात? पालकांना वाटणारी धास्ती, ते तर आहेच. बाह्य जगतातील बदलाचे परिणाम, दुष्परिणाम होय. हा याच यानं घराघरापर्यंत प्रवेश केलेला आहे. अजून वर उथळचे सवंग उपाय ह्याने घराघरात प्रवेश केलाय का? म्हणजे प्रवेश केला आहे असं उतार्यामध्ये सांगितलेलं आहे का? तर नाही. अलिप्तता नाही. त्याच्याबद्दल तर फारच माणसं इन्व्हॉल्व झालेली आहेत. धास्ती तर घराघरात नाही. म्हणजे बाह्य जगतातील बदलाचे दुष्परिणाम. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं एकदम अचूकच उत्तर आपल्याला येईल असं नसतं. मग आपण काय करायचं? एलिमिनेशन टेक्निक वापरायचं. म्हणजे हे येत नाही, हे येत नाही. मग जे काय राहील ते करायचं. निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे पाहताना कोण आपल्यासोबत असावं असं लेखकाला वाटतंय. तांत्रिक बदल आपल्यासोबत निकोप सहजीवन म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं चांगलं जीवन सोबत राहायचं. तांत्रिक बदल आपल्यासोबत असायला पाहिजेत पण ह्याच्यामध्ये आपला जो काही उतारा आहे, ह्या उतारामध्ये कोण आपल्यासोबत असावा असं लेखकाने मांडलेलं आहे. बघा, तर कोण असलं पाहिजे? तर आपल्या सुख आनंदात समृद्ध व्हावं, परिपूर्ण व्हावं यासाठी आपल्या हक्काची माणसं सोबत असावीत. पण निकोप संयोजनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे बघायला हवं, जोपासायला हवं. म्हणजे काय आहे? कोण असलं पाहिजे? आपली हक्काची माणसं असली पाहिजेत. हे आहे पण उतार्यात सांगितले हक्काची माणसं. लेखकाच्या मते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचे आहे? कोणती भावना रुजायला पाहिजे? रागावणे, ओरडणे, शिक्षा करणे हे नेमके उपाय आहेत का? अजिबात नाही. पालकत्व ही जबाबदारी नसून काय आहे? आनंद यात्रा आहे. शेवटच्या पॅराग्राफमध्ये आहे बघा. विज्ञान तंत्रज्ञानाची जाणीव निरुपयोगी आहे. नाही, उपयोगी आहे. आपण मुलांसाठी पालक झालो आहोत, आपल्यासाठी नव्हे. हेही बरोबर आहे. पण ही भावना कोणती खोलवर रुजवायचं असेल, पालक ही जबाबदारी नसून काय आहे? ही एक आनंद यात्रा आहे. मुलांवर सतत रागावणं, ओरडणं हे सवंगोपाय आहेत. यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मुलांवर वर वर हा शब्द आपण मगाशी चर्चा केली होती. हा काय आहे? एक शब्दयोगी अव्यय आहे. प्रिपोजिशन आहे. भाववाचक नाम अजिबात नाही. क्रियाविशेषण सुद्धा नाही. मग काय उरलं? उभयान्वय अव्यय उरलं. पण उभयान्वय अव्यय काय करते? 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडते. कुठं जोडायले? नाही ना. 2 शब्द जोडते पण कशानं? वर, मुलांवर. वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय नाही. आता दुसरा एक उतारा आहे बघा. बघा पहिल्या पेपरमध्ये
दोन्ही एक उतारा आणि एक कविता असते. मात्र दुसऱ्या पेपर मात्रेमध्ये मात्र दोन्ही उतारेच असतात. आता हा काय करूया दुसरा उतारा वाचू. पृथ्वीवर हजारो वर्षांपासून हवामान आणि पर्यावरण यांचा निसर्ग नियमांप्रमाणे समतोल राखला जात होता. परंतु औद्योगिक क्रांती आणि एकूणच माणसाच्या विकासासाठी खूप झाडे आपण तोडायला सुरुवात केली. लोकसंख्या वाढली, प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली. या विकासाच्या घोडदौडीत निसर्गाचा समतोल मात्र माणसाने बिघडवला. आता त्याचेच परिणाम तापमानात वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने आपण पाहत आणि अनुभवत आहोत. हिवाळ्यात लावावा लागणारा एअर कूलर कंडिशन, अवकाळी येणारा पाऊस, 40-45 डिग्रीपर्यंत जाणारे तापमान हे काही आपल्याला नवीन नाही. आता हवामान बदल दूर राहिला नसून तो आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. कॅनडामध्ये आलेली उष्णतेची लाट, सौदी अरेबियामध्ये आलेला पूर, ऑस्ट्रेलियामध्ये लागणारे वणवे हे देखील त्याचाच भाग आहे. जगासमोर असलेले हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान असून त्याचा परिणाम समाजातील सर्व स्तरांवर दिसून येत आहे. अनेक संशोधक वाढणारे तापमान, वितळणारी हिमशिखरं, हिमनद्या, सतत येणारी वादळं, पूर, दुष्काळ आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याचा संबंध हरितवायू उत्सर्जनाशी लावतात. त्याचा परिणाम आपल्याला कमी जास्त प्रमाणात जगाच्या सगळ्या कोपऱ्यात, भारतात आणि महाराष्ट्रातही दिसून येतो. या वातावरण बदलाचा तुमच्या माझ्यावर आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. आज कार्बन डायऑक्साईड, CO2, मिथेन, ओझोन आणि पाण्याची वाफ हे हवेत नसते तर आपली पृथ्वी 30 डिग्रीनी आजपेक्षा थंड असते. म्हणजेच काय, तर पृथ्वीवरील तापमान नियंत्रित ठेवण्यात या वायूंचा मोठा वाटा आहे. एकूणच वातावरणातील या वायूंच्या प्रमाणातील बदलाचा पृथ्वीवरील तापमानावर परिणाम होतो. IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या रिपोर्टनुसार 1880 ते 2012 या काळात पृथ्वीचे तापमान 0.85 डिग्रीनी वाढले, जे मुख्यतः कार्बन डायऑक्साईड सारख्या हरितगृह वायूच्या अतिउत्सर्जनामुळे झाले असे अभ्यासक मानतात. बर्फात अडकलेल्या हवेच्या अभ्यासावरून 4 लाख वर्षांपूर्वी हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असावे याचा अंदाज बांधता येतो. त्यानुसार हे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हिमयुगानंतर 180 ते 280 ppm इतके होते. ते आज 400 ppm इतके वाढलेले आहे. हा थोडासा लेंग्दी आणि मोठा आणि सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक लिटरेचर असलेला हा उताराव आहे. लेखकाच्या मते जग, भारत आणि महाराष्ट्रात कोणत्या गोष्टीचे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. कोणत्या गोष्टीचे दुष्परिणाम आहेत बघा, इथं तापमान, एअर कूलर, संबंध हरित वायू उत्सर्जनाशी लावतात. बरोबर आहे. त्यामुळं काय होणार, याचं पर्यायाचं उत्तर काय येणार, तर उष्णतेची लाट आहे तिथं, पण भारतात आणि महाराष्ट्रात कोणते आहेत? सार्वत्रिक विकास, हरितवायू उत्सर्जन. होय, हरितवायू उत्सर्जन काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान आहे. यातील अधोरेखित शब्द काय आहे? बघा, सर्वनाम आहे का? मोठं मोठं काय आहे? आव्हानाचं विशेष म्हणजे काय आहे? विशेषण आहे. सर्वनाम आहे का? तो ती नाही. क्रियापद आहे का? म्हणजे क्रिया वगैरे काही सांगते का? नाही. मग विशेषनाम आहे का? नाही. म्हणजे हे काय असणार आहे? हे एक विशेषण आहे. प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली. यातील सामान्य नाम ओळखा. कोणतं सामान्य नाम आहे? प्रदूषण वाढले आणि शहरं सुजायला लागली. शहर काय आहे? हे एक सामान्य नाम आहे. लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीत वाढ झालेली आहे? IPCC रिपोर्टमध्ये वाढ झालेली आहे. रिपोर्टमध्ये वाढ अशी नोंदवलेली आहे. पण रिपोर्ट वाढलाय का? तर नाही. वृक्ष व्याप्त क्षेत्रफळ वाढले का? नाही. तर हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण बघायचं. प्रमाण हिमयुगानंतर 180 ते 280 होता, 400 ppm एवढं वाढलेलं आहे. म्हणजे कशाचं प्रमाण वाढलेलं आहे? हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. लेखकाच्या मते आज कोणती गोष्ट थेट आपल्याला अनुभवाला येत आहे? काय अनुभवाला येत आहे आपल्याला? ऑस्ट्रेलियातील वणव्याला अनुभवायला येत आहेत का? होय, येत आहेत. बर्फात अडकलेली हवा येते. सौदी अरेबियाचा पूर येतंय. हे सगळं कशामुळं घडतंय? हवामान बदलामुळं घडतंय. त्याच्यामुळं आपल्याला काय अनुभवायला येत आहे? हवामानात अचानक होणारा बदल आपल्याला अनुभवतो. पहिलं सांगते बघा, आपल्याला हिवाळ्यामध्ये काय लावावं लागतं? AC लावावं लागत आहे. बरोबर आहे?
त्याच्यानंतर संशोधकांनी हरितद्रव्य वायू उत्सर्जनाशी ज्या गोष्टी संबंध लावला आहे त्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. ग्रीन हाऊस इफेक्ट. समुद्र पातळीत होणारी घट. समुद्र पातळीत घट कशी होईल? म्हणजे ह्याचा समुद्र उलट काय होते? समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. वाढते तापमान होय. पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ हे पण बरोबर आहे. आणि तापमान वाढ झाल्यामुळे काय होते? वितळणारी हिमशिखरं. त्यामुळे समुद्राच्या पातळीमध्ये काय होत आहे? वाढ होत आहे. उत्तरात आलेला वाटा या शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा. वाटा म्हणजे सहभागिता. बरोबर आहे. वाटा म्हणजे मार्ग बरोबर आहे, परंतु उतार्यात जो वाटा शब्द आहे त्याचा अर्थ मार्ग नाही. नंतर रस्ता हा सुद्धा त्याचा मार्ग नाही. अर्थ आहे पण उतार्यानुसार नाही. विल्हेवाट म्हणजे वाट लावणे आहे. वाटा लावणे ह्याचा काहीच संबंध नाही. पर्याय क्रमांक 1. चांगले भाषिक लेखन शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा सहभाग असावा? बुद्धिमंथन, ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. अगोदर ब्रेन स्टॉर्मिंग करायचं, मग मुद्द्यांचे टाचन काढायचं आणि टाचनानंतर मग आराखडा काढायचा. आराखड्यानंतर मग काय करायचा? कच्चा मसुदा तयार करायचा, त्याचं एडिटिंग करायचं आणि अंतिम स्वरूप द्यायचं. हे अंतिम स्वरूप शेवटला पाहिजे, बुद्धिमंथन सुरुवातीला. बुद्धिमंथन अंतिम स्वरूप 1 आणि 4 मध्ये आहे. बरोबर? या दोन्हीपैकी एक जर म्हणलं तर हे 2 कटले. तर सेमीफायनल मुद्द्यांचे टाचन अगोदर आणि मग कच्चा मसुदा सुद्धा नाही आणि संपादनाच्या अगोदर, मग अगोदर आराखडा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार? याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणतं विधान योग्य आहे असं यांचं म्हणणं आहे. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेत, घरच्या भाषेत करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 अधिक भाषा काय करतात? संपादित करतात. बरोबर आहे. अजून बघू कोणचं ह्याच्यापेक्षा जास्त बरोबर आहे का? सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी घरची भाषा नाही. घरची भाषा बरोबर, पण इंग्रजी नाही. म्हणजे इथं हे कटलं. सर्व मुले त्यांच्या शिक्षणात प्रदेश भाषेतून करतात आणि हायस्कूलच्या शिक्षणामध्ये 2 भाषा संपादित करतात. त्यांच्या प्रदेश भाषेतूनच सुरुवात केली पाहिजे, नाही तर मातृभाषेत किंवा घरच्या भाषेत करतात. सर्व मुले त्यांच्या शिक्षणास सुरुवात हिंदी अधिकृत भाषा नाही. पर्याय क्रमांक काय असणार? याचं उत्तर 1 असणार आहे. पुढे बघूया 138. निर्देशक ज्ञान डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय? व्याकरणिक घटक सोडवणे, व्याकरणाचे घटक सोडवणे त्याला डिक्लेरेशन म्हणतात का? तर याचं उत्तर आहे ऑफकोर्स नाही. शब्दांचे उच्चारण जाणणे असू शकते. व्याकरणातील घटकांविषयी जाणणे हे पण असू शकते. व्याकरणातील घटकांतील त्रुटी ओळखणे हे पण असू शकते. आता डिक्लेरेटिव्ह नॉलेज कशाला म्हणतात? तर अ, जे म्हणजे निर्देशक ज्ञान ज्याच्या आधारे काय होते व्यवस्थित भाषा शिक्षणाला काय मिळते? दिशा मिळते. त्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह नॉलेज आणि त्यामुळं ह्याला डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे भाषा शिकायचं तर त्याला लागतं काय? व्याकरण. भाषा म्हणजे आपण कशापासून शिकतो? भाषा संपादन आणि भाषा शिक्षण. भाषा शिक्षण जे आहे ते कशा माध्यमातून शिकतो आपण? व्याकरणाच्या माध्यमातून शिकतो. म्हणजे उच्चारण नाही येणार. आता व्याकरण बघा त्रुटी नाहीत ओळखायच्या तर त्याला काय करायचंय? जाणून घ्यायचे. नकारात्मक उत्तरं द्यायचे नाहीत. व्याकरणातील घटकांविषयी जाणणे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्याख्यानातील मुख्य कल्पना आत्मसात करून त्यांच्या नोंदी टिपतात. हे कौशल्य कसलं कौशल्य आहे? व्याख्यानातल्या मुख्य कल्पना ऐकून घ्यायच्या आणि काय करायच्या? नोंदी लिहून काढायच्या. म्हणजे हे काय आहे? एक प्रकारचा अभ्यास आहे, अभ्यास कौशल्य आहे. त्यामुळे हे उत्तर येणार नाही. पुढे बघा शिक्षणाचे फलित विद्यार्थ्याला मदतरूप ठरते. हो. कसं? लक्षणीय भाषा घटक आत्मसात करायला मदत करते का? बरं. लक्षणीय व्याकरणिक ज्ञान संपादन करायला मदत करते का? हं. लक्षणीय क्षमता साध्य करण्यास मदत करते. शिक्षणाचे फलित म्हणजे लर्निंग आउटकम जे आहे, ते काय करतात आपल्याला लर्निंग आउटकम आणि कॉम्पिटन्सी याचं कसं आहे? त्याचा जवळचा संबंध आहे. कॉम्पिटन्सी अचीव्ह करण्यासाठीच लर्निंग आउटकम आहे. मग क्षमता साध्य करण्यासाठी उपयुक्त आहे. बघा इंग्लिश लर्निंग आउटकम म्हटले की आपल्याला कसं पटकन लक्षात आलं आणि अध्ययन निष्पत्ती सुद्धा. 8वीच्या वर्गातील शिक्षिका 5 वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते. ती मुलांना काळजीपूर्वक मुलांना ऐकायला सांगते. नंतर ती मुलांना 4-4च्या गटात बसून तोच मजकूर वेगळ्या प्रकारे जवळच्या विद्यार्थ्यांना सांगायला लावते. ही कृती म्हणजे काय? आता ही काय करते ही? कोणती कृती आहे ही? तर 4-5 वाक्याचा वाचायचा नंतर त्यांचा हे सांगायला लावायचं. श्रवणकार्य आहे का? हे श्रवणकार्य असणार नाही. लेखनकार्य आहे का? तर आहे. बरोबर आहे. पण कसलं लेखन कार्य आहे? हे सामूहिक लेखन आहे का? हो आहे. परिच्छेद लेखन आहे का? हो आहे.
लेखन कार्य आहे, त्याच्या परिच्छेद लेखन बी आहे, सामूहिक लेखन बी आहे, सर्वच प्रकारचं लेखन आहे. म्हणजे हे कसं आहे, थोडं कमी लागू आहे. आता परिच्छेद लेखन आणि सामूहिक लेखन हे ऍक्च्युअली कसं आहे, हे सामूहिक लेखन आहे. परंतु बऱ्याचदा ऑब्जेक्शन घेतल्यामुळे बहुतेक 3 आणि 4 हे दोन्ही उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत असं सांगितलेलं आहे. पुढे बघूया 142. इलाम हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा येतात. ओके. घरी आपल्या पालकांशी तो चारही भाषांमध्ये मुक्तपणे बोलतो. ओके. वर्गात तो हिंदी, कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो. कारण या भाषा त्याच्या मित्रांना व शिक्षकांना अवगत आहे. त्याचे हे कौशल्य म्हणजे काय? काय आहे? कोणतं कौशल्य आहे? तर याला म्हणतात, आपण मगाशी याची डिस्कशन केलं, त्याला इंटरमध्ये इंटर लँग्वेज स्किल, आंतरभाषिकता. आंतरभाषिकता आंतरभाषिकतेमध्ये आपण काय करतो? एका भाषेच्या आधारे दुसरी भाषा शिकतो. नाही, हे येईल का? मग नाही, आंतरभाषिकता येणार नाही. कारण ते एका भाषेच्या आधारे दुसरी भाषा आणि त्याला ऑलरेडी भाषा येत आहेत. भाषेची सार्वत्रिक क्षमता. भाषेची सार्वत्रिक क्षमता. हे कोड मॅशिंग, भाषाबद्दल कोड मुव्हिंग हे नाही. हे आपण बघा, हे भाषेची सार्वत्रिक क्षमता एल-ए-डी आपण जीन पियाजेचं चर्चा केली होती बघा. लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असतं प्रत्येकाच्या मेंदूमध्ये आणि हीच काय आहे त्याची भाषेची आणि त्याच्या आधारे कुठलीही भाषा विद्यार्थी काय करतात? पटकन शिकतात. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? भाषेची सार्वत्रिक क्षमता असं असणार आहे. पुढीलपैकी कोणती पद्धती मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकात नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानते? आता मौखिक सराव तोंडी आणि भाषेच्या मूलभूत घटकात म्हणजे बेसिक जे स्किल आहेत, जसं की लिसनिंग आहे, स्पीकिंग आहे, याच्यामध्ये नैपुण्य याचा अनिवार्य भाग मानते. असं कोणतं आहे? समग्र शारीरिक प्रतिसाद म्हणजे कॅनेस्थेटिक आहे का? नाही. श्राव्य भाषिकता म्हणजेच काय आहे? मौखिक सरावाने याला म्हणतात ऑडिओ लिंग्विझम, म्हणजे ऐकून भाषा शिकणे, संवादात्मक भाषा शिकणे, व्याकरण भाषा. पर्याय क्रमांक काय येणार याचं? 2 येणार आहे. पुढे बघा, शब्दसंग्रह शिकण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाकघरातील चमचा, प्लेट, भांडी, तबे, तवा घेऊन येते. बरं. भाषा शिक्षणात या वस्तूंना काय म्हणता येईल बरं? ह्याला ज्या जीवनातल्या खऱ्या-खुऱ्या गोष्टी आणून जेव्हा शिक्षण दिलं जातं, त्या अध्ययन साहित्याला म्हणतात रियालिया. म्हणजे हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. रियालिया असल्यामुळे बाकी काही विचार करण्याची गरज नाही. भाषा शिक्षणाच्या संदर्भात एन-ई-पी 2020 नुसार कोणते विधान योग्य नाही? कोणतं विधान योग्य नाही? त्रैभाषिक धोरण आणि इंग्रजीचा अभ्यास बरोबर आहे. त्रैभाषिक धोरणानुसार अभिजात भाषेचा अभ्यास अजिबात नाही. हे विधान बिलकुल नाही, म्हणजे हेच येणार आहे. बाकी काही घरच्या भाषेचा अभ्यास आहे, भारतीय भाषेचा अभ्यास पण याच्यामध्ये आहे. येथे एक प्रश्न आहे, तो वाचा आणि कोणत्या स्वरूपाचे प्रारूप आहे ते सुचवा. एका लहान मुलीची गोष्ट वाचल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदनांना किती धैर्याने सामोरे जाते याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही त्या मुलीला कौतुक करणारे पत्र लिहिता. 120 शब्दात हे पत्र लिहा. म्हणजे तिला जो त्रास झाला, तिनं जो सहन केला, त्याच्याबद्दल जी तुमची भावना आहे, तिचं जे कौतुक आहे, त्या पत्र लिहून तिला काय करायचंय? कळवायचं आहे. आता हा बघा, स्वैर प्रश्न, स्वच्छंद प्रश्न, मुक्त प्रश्न आहे का? नाही. हा प्रश्न तो ऑलरेडी दिलेला आहे, असणार नाही. भावदर्शी प्रश्न आहे असं आपल्याला वाटू शकते. दीर्घोत्तरी प्रश्न आहे का? ह्याचा तर काही संबंध जवळपास नाही. अंदाजित प्रश्न आहे, एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन, ह्या दोन्हीपैकी येतात. त्याच्यामध्ये भावना व्यक्त होतात, बरोबर आहे. परंतु भावना ज्या आहेत त्या कशा आहेत? त्याच्या मुक्त भावना आहेत. त्यामुळे आपल्याला स्वैर असू शकतं असं वाटतंय, पण स्वैर नाही. तर याला म्हणतात एक्स्ट्रापोलेटिव्ह. एक्स्ट्रापोलेटिव्ह म्हणजे काय? असं झालं तर काय होईल? तसं झालं तर कसं होईल? असं असं विचार करून भावनिक दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं हे सांगणारा प्रश्न म्हणजे त्याला म्हणतात एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन असतात. त्यामुळे याचं उत्तर असणार एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन, पर्याय क्रमांक 4. खूप सुंदर प्रश्न आहे. या 3 प्रश्नामध्ये बरंच कन्फ्युजन होते. स्वैर स्वच्छंद प्रश्न म्हणजे कसा असतो बाबा? स्वैर प्रश्न म्हणजे मुक्त उत्तर, तुम्ही काही लिहू शकता. आता काही लिहिता येईल का त्याला? काही गोष्टींना बंधन आहेत ना. तिने एवढं सगळं सहन केलं आणि तुम्ही त्याचं कौतुक करणार नाही का? तुम्हाला त्याचं कौतुकच करावं लागेल. मग तुमची कौतुक करायची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे हा स्वैर प्रश्न नाही. भावदर्शी प्रश्न असू शकतो. एक्सप्रेशन होते. तुमच्या भावना व्यक्त होतात. पण कुणाच्या आधारे? तिच्या भावनेच्या आधारे. पण म्हणजेच भावदर्शी जरी असलं, तुमच्या भावना जरी व्यक्त होत असल्या, तिच्या आधारे जरी होत असल्या, आपल्याला असं वाटू शकतं की हा एक्सप्रेसिव्ह क्वेश्चन आहे, मत व्यक्त करते. पण भावना ज्या आहेत ना, ह्या आपल्या आहेत. मग भावनाचं कारण कोण आहे? ती मुलगी आहे. म्हणजेच हा कसा आहे? एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन आहे. पुढे बघा, विद्यार्थ्यांना विषयाचे नीट आकलन होण्यासाठी अपेक्षित विषयाच्या विरुद्ध दृष्टिकोनाचा परिचय त्यांना करून दिला जातो. म्हणजे जे नाही ते सांगायचं. म्हणजे आपोआपच त्याच्या विरुद्ध काय करायचं त्यांना समजून घेते. मग याच्यामध्ये साक्षरता विकास असणार नाही. चिकित्सक विश्लेषण असू शकते.
प्रक्रियाधिष्ठित शिक्षणशास्त्र अजिबात नाही. मग आणि चिकित्सक साक्षरता हे दोनांमध्ये आपल्याला निवड करावी लागेल. चिकित्सक विश्लेषण क्रिटिकल अनालिसिस आहे का? तर ऑलरेडी विरुद्ध दृष्टिकोनाचा परिचय करून दिला जातो. म्हणजे ते अनालिसिस आहे का? नाही. हे काय आहे? चिकित्सक साक्षरता हे पण नाही. म्हणजे काय असणार? चिकित्सक साक्षरता असणार आहे. भाषा सार्वत्रिकता ट्रान्स लँग्वेजिंग मगाशी आपण चर्चा केली. म्हणजे काय? हे एक भाषा शिक्षणात धोरण असून यात वर्गात किती भाषा शिकवायचे हे ठरवणे. त्याच्यानंतर भाषा शिकण्यात एका भाषेतून दुसऱ्या भाषेकडे जाणे, एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे जाणे असू शकते. विशिष्ट काळानंतर भाषिक बदलांचे ज्ञान हे नाही अजिबात. ही एक शिक्षणशास्त्रातील प्रक्रिया आहे, ज्यात वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषांचा साधन हा शब्द महत्त्वाचा आहे. भाषांचा साधन म्हणून उपयोग केला जातो. जेव्हा भाषा साधन म्हणून उपयोग केला जातो त्याला म्हणतात ट्रान्स लँग्वेजिंग. आणि एक भाषा जी आहे ती आपण कशासारखी शिडीसारखी वापरतो. बघा आपलं जे निष्ठाचं प्रशिक्षण झाले आहे त्यामध्ये हे आहे. भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? प्रथम भाषा शिकणे आणि दुसरी भाषा पूर्णतः भिन्न आहेत का? असं नाही. कारण एल-ई-डी जे आपण पाहिलं जे पियाजेचं एल-ई-डी हे सगळीकडे कसं आहे? सारखं आहे. प्रथम मूळ भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा आणते बिलकुल नाही. उलट मदत करते शिडीसारखी. प्रथम भाषेच्या ज्ञानाचा द्वितीय भाषा देणं-घेणं नसते. बिलकुल नाही. मूळ प्रथम भाषेत ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यास मदतरूप ठरते. बरोबर आहे. तर शेवटचं बघूया. शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संबंध शैक्षणिक भाषेतील नैपुण्य किंवा भाषेतील विविध अंतर्भूत भागांसाठी लावला जातो? आता बघा संबंधित शैक्षणिक भाषेतील नैपुण्य आणि विविध अंतर्भूत भागांसाठी लावला जातो. हा कोणता आहे? ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य. बरोबर आहे. आंतरभाषा नैपुण्य एकच भाषेचा आहे तर दुसऱ्या भाषेत संबंध आहे का? नाही. परस्परातील मूळ संवाद कौशल्य आपल्याला आहे असं वाटू शकते. परंतु इथं संवादाचं काही आहे का इथं कुठं बघा? त्याच्यामुळे हे पण नाही. संवाद नाहीच आहे. हा काय आहे? ज्ञानात्मक भाषा नैपुण्य आहे. सी-एल-पी आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण मराठीच्या 2 प्रश्नपत्रिका पाहिल्या. मला वाटतं आता याचं डिस्कशन आणि एनालिसिस पाहण्यापेक्षा आपण स्वतः आता सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त पॅराग्राफ वाचून पॅसेजेस वाचून त्याचा सराव आपण करावा लागेल तरच आपल्याला परीक्षेमध्ये मदत होईल. आयते रेडीमेड जर व्हिडिओ बघत बसाल तर याच्यातून काही साध्य होणार नाही. तुम्हाला ते आलं असं वाटेल आणि ऐन वेळेला काय करेल धोका देईल, कन्फ्युजन होईल. आणि हे जर कन्फ्युजन तुम्हाला टाळायचं असेल तर काय करा तुम्ही आता स्वतः सराव करा. बघायचं तर फक्त आपले पहिले 30 व्हिडिओ 16-17 व्हिडिओ आहेत. आपले 30 व्हिडिओ आहेत. सगळे मिळून 30 व्हिडिओचा फार तर वॉच टाईम सगळ्या व्हिडिओचा मिळून वॉच टाईम किती होईल? एक 8-9 तास होईल. 8-9 तासाचे व्हिडिओ तुम्ही पहा आणि पहिले 16-17 व्हिडिओ मात्र फास्ट फॉरवर्डमध्ये पाहू नका. दुसरे बाकीचे फास्ट फॉरवर्डमध्ये पाहू शकता आणि या आधारे तुम्ही पेपर 1 तर शुअर शॉट तुम्ही क्लिअर करू शकता. पेपर 1 ची गॅरंटी हे 10 तास आपले देतात आणि पेपर 2 ला तुम्हाला आपण फक्त मदत करू शकतो कारण कंटेंटचा अभ्यास आपल्याला स्वतःलाच करावा लागणार आहे. थांबूया. आपल्याला सी-टी-ई-टी साठी शुभेच्छा देतो आणि ह्या लेक्चर सीरीज ही या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद.